त्यामुळे तू माग भीक, तोपर्यंत मी औषध घेऊन येते. अन तुम्हा दोघांना अट तर लक्षात असेलच. मी येते औषध घेऊन. बरोबर बोलल्या त्या. जर भीकच मागावी लागेल तर मी मागेन. मी असताना तुला भीक मागायची गरज नाहीये रमा. नाही, तुम्ही भीक नाही मागणार, तुम्हाला माझी शपथ. पण का? तू भीक मागू शकतेस तर मी का नाही मागू शकत? कारण तुम्ही भीमराव आंबेडकर आहात आणि आपल्या जातीच्या गुरुला असा हात पसरवताना बघू शकत नाही. वाह वाह, अद्भुत. काय प्रेम आहे तुम्हा दोघांमध्ये. चला, एकदाचा निर्णय घेऊन टाका की तुम्हा दोघांमध्ये नक्की कोण भीक मागणार आहे. नाहीतर मग दोघेही सोबत मिळून भीक मागणार आहात. तसे भीमराव, भले कोणीही भीक मागोत, एवढं तर नक्की आहे की तुम्ही औषधं विकत घेऊ शकणार नाही. म्हणूनच हार मान्य कर आणि परत जा इथनं. मनाला हे समजावून सांग की तुझे बाबा आता तुझे नाही राहिले, ते आता जिजाबाईंचे होऊन राहिले. पण बाबा, हे जे भीमराव बोलतो ना की संघर्षाचा पराभव होत नसतो, नियत चांगली असेल तर यश आपल्याला मिळतोच. मी कधी हरणार नाही. तर बाबा, आता या सगळ्यांचं काय होणार? काही नाही. मला वाटतं बाबा, भीमरावचे नक्षत्र आता साथ देत नाहीये. बरोबर बोललास बाळा. पण भीमराव, मी ऐकलंय की एक डायरी आहे तुझी, त्याच्यामध्ये काय काय लिहित असतोस तू, आणि कदाचित वर्षानुवर्ष लिहितोयस. तर माझी एक गोष्ट ऐक तू. तर डायरीच्या त्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहून ठेव की भीमराव हारलेला आहे. आणि मग त्या डायरीला कुठेही जाळून टाक. तर निघूयात आपण, कारण की आता याची मदत करणारा कोणी नाहीये. ना स्वतः, ना याचे चांगले कर्म जो हा मानत असतो, आणि नाही आपण सगळे. हो बाळांनो, चला. अरे लवकर कर. नीटपणे काम नाही केलं तर पळून लावेन तुला मी कोणा दुसऱ्याकडून काम करून घे. काय खोकतोयस तू? काम पाहिजे मला, लवकर कर. अरे नीटपणे काम करू शकत नाहीस का? परत खोकून दाखवतोयस. जाऊ दे, तुझ्याच्याने नाही होणार आहे. नाही साहेब, मी करीन साहेब, करीन. अरे नाही होणार तुझ्याच्याने, आणि त्या खोकल्याने कदाचित मीच आजारी पडायचो. तू जा इकडनं. अरे साहेब. अरे मी कोणा दुसऱ्याकडून काम करून घेईन. तू जा इथनं, तू सांगितलं ना, जा. आता कोण खेचणार? कोणाला सांगू? आम्ही करू काम. आम्ही करू तुमचं काम. तू? परंतु तू तर मजूर नाही वाटत, तर मग कसं करशील? शेठजी, आम्ही करू, तुम्ही काळजी करू नका. आम्ही मजूर नाही होत,
तर आम्ही मजबूर आहोत. माझे बाबा आजारी आहेत, त्यांच्या औषधासाठी पैसे नाही आहेत आमच्याकडे. जर हे काम केलं तर पैसे मिळतील आणि त्या पैशांनी आम्ही औषध घेऊ. आम्ही करू शकतो. ठीक आहे, तर माझ्या गाडीला खेचा आणि चला माझ्या मागे मागे. ऐका, तुम्ही यांची मदत नाही घेऊ शकत. तुम्हाला माहिती नाही हे लोक कोण आहेत. घेणार, नक्की घेणार. तू जर मला काही केलंस तर मी तुझ्यावर केस करेन. म्हणूनच मला आता नको थांबूस, नाहीतर मी कोणालाही नाही सोडणार, सांगून ठेवतो. कदाचित माहिती नाही तुम्हाला की मी कोण आहे. तुम्ही जो कोणी असाल, तुम्ही दोघे जण खेचा आणि चला माझ्या मागे. संघर्ष है जीवन, जीवन चलने का नाम, इस जग से पहले है तुझसे तेरा संग्राम. संघर्ष है जीवन, जीवन चलने का नाम, इस जग से पहले है तुझसे तेरा संग्राम. ए थांब. थांब जरा महिपाल. अरे औषध का फक्त आज संध्याकाळसाठीच नाही, उद्या सकाळी सुद्धा लागणार आहे आणि पुढे पण लागेल. सारखं सारखं तर हा म्हातारा त्यांची मदत नाही करणार ना. शांत हो जरा, पुढे बघूया ना कसं करतो. चल. अरे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बाबांना कुठलं बी एक औषध नाही आणून देऊ शकलात, त्या दिवशीपासून ते फक्त माझे. बस इथेच थांबवा. हे घे तुझ्या मजुरीचे पैसे. इथेच जवळ इस्पितळ आहे. तुझ्या बाबांसाठी लागणारं औषध तिथे गेलं तर मिळेल तुम्हाला. हो, तुमचे
खूप खूप आभार. तुम्ही आमची मदत केली. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. जा, बाबांसाठी औषध घे. जा. लवकर जा आणि बाबांसाठी औषध घेऊन या. हो, मी जातोय. पण ह्या आधी जिजाबाई बाबांना औषध देतील. तू सुद्धा घरी जा. मी औषध घेऊन येतो. तोपर्यंत तू चाळीत पोहोच. ठीक आहे? आता फक्त यांना औषध देऊ दे. मग भीम आणि रमापासून माझ्या नवऱ्याला कायमचा हिसकावून घेईन मी. घ्या आता. जिजाबाई, भीमचं खरं प्रेम जितलं आहे. अन तू रचलेली खोचड योजना हरलीये. मग टाळ्या वाजवा, नाचा ना. हे ठेवून घ्या. उद्या सकाळसाठी कामी येईल. हे काय करताय तुम्ही? इतकं महागडं औषध. ही चूक मी कधीच नाही करणार. जोपर्यंत तू आणि रमा हरत नाहीस तोपर्यंत मी यांना औषध देणार नाही. अरे मी आपण तर बघते की असं भीक मागून मागून कधीपर्यंत स्वतःच्या बापाला वाचवतो तू. आणि हा, उद्या सकाळची औषध बी पाहिजे. रातच्याला बी जा आणि पैसे कमवा. आणि रातच्याला तर कोणी भीक बी देणार नाही तुम्हाला. रमा कुठं आहे? रमा कुठे गेली आता? गुरुजी, ये. बाला दादा बी. बरं झालं कोणाला काही समजलं नाही. चल. बर. मग हे समजा तुम्ही दोघांनी केले भाई. गुरुजी, तुम्ही जेव्हा ती हातगाडी त्या घराच्या बाहेर थांबवली आणि तुम्ही घराच्या आत तर गेलातच नाहीत, कुठं दुसरीकडेच गेलात. मग मला थोडं वेगळं वाटलं म्हणून मी तुमच्या मागे आले. मी फक्त त्या लोकांशी भेटायचं बघत होते ज्यांनी आम्हाला त्यावेळी वाचवलं जेव्हा आम्ही सगळीकडून हरलो होतो. रमा,
शिष्य जेव्हा हरत असेल तर त्याच्या मदतीसाठी जर त्याचा गुरु नाही जाणार तर तो गुरुच काय कामाचा. जेव्हा जेव्हा भीमराव अडचणीत असेल तर हा त्याचा गुरु किळुस्कर कुठेही असो त्याच्या मदतीसाठी तिथे नक्कीच पोहोचेल. प्रत्येक वेळी पोहोचणार रमा. अन हे तर आम्ही समजेत जाणतो की भीमराव कधीही कोणी बी दिलेले पैसे सहजपणे नाही घेणार. म्हणून आम्ही फक्त भीमकडून आणि तुझ्याकडून काम करून घेतलं आणि त्याला पैसे दिलं. हिसाब बराबर. हिशोब बरोबर नाही. नात्यांमध्ये कधी हिशोब बरोबर नाही होत गुरुजी, आणि झाला देखील नाही पाहिजे. जसं जमीन समांतर झाल्यावर पाण्याचा प्रवाह थांबतो ना, तसंच हिशोब बरोबर झाल्यावर नात्यांमध्ये प्रेमाचा प्रवाह थांबून जातो. गुरुजी, मी आजपर्यंत तुमचा ऋणी होतोच, पण आजपासून मी तुमचा आणखी जास्त ऋणी राहीन. धन्यवाद गुरुजी. सदा यशस्वी भवा. या गुरु आणि शिष्याच्या जोडीला मी पण प्रणाम करते. आणि बाळा दादा, मी तुझा देखील ऋणी राहीन. अरे भीम, भावाच्या पाया नसतात पडत भीम, त्याला मिठी मारली जाते. कबीरा बादल प्रेम का हम पर बरसाई, अंतर भीगी आत्मा हरि भई बन राई. कुठं आलो म्या? भीम, भीम कुठं आहे? भीम, हा मालोजी कुठं राहिला आता? भीम आणि रमा बी आले, पण हा मालोजी अजून आला नाही. कुठं राहिला असेल? काय झालं नंदू काका, तुम्ही आत्ता असे? अरे तो मालोजी अजून आलेला नाही. अजूनपर्यंत नाही आला म्हणजे कुठे गेलाय मालू? मेघनाथजी, आज जर म्या भीमच्या उपकारासनी म्या मनामध्ये दाबून ठेवून तुमच्या संग मी आलो, तर उद्या तुमच्यापेक्षा कोणी चांगले मला भेटलं तर तुम्हासनी सोडून त्याच्यासोबत म्या जाईन, आणि हे पाप म्या नाही करू शकत. सांगा ना, कुठे गेलाय? म्या हितच आहे भीम, म्या सोडून तुला कुठं जाऊ शकतो? अरे मालू, ही जखम कशी झालीये? काय झालंय? अरे सांग तरी, काय झालंय? काय नाही, ते तुला शोधायला आलो होतो तर पाय घसरून पडलो. पाय घसरून? असं कसं कोणी पाय घसरून पडतं? काही पण करत असतो. चल तुला औषध लाव. भीम भीम भीम, तू लय काळजी करू नकस. मी स्वतःचं औषध लावीन, एवढे बी नाही लागलेलं. अरे पण लय काळजी करू नकस. भीम, मी औषध लावून देतो. चल तू, चल आरामात. चल. एवढ्या रात्री तुम्ही कुठे चाललात? उद्या सकाळचं औषध तर घ्यावंच लागेल ना. पण रात्र कुठं जाणार? स्टेशन तर उघडं असेल, काही ना काही काम शोधून काढू.
मला सकाळ संध्याकाळ औषध कोण देईल? या वादातून फक्त कसा तरी लवकरात लवकर मला बाहेर पडू दे.